सांगलीतल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यावरून भाजपच्या खासदार आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चांगली चुंपलेली आहे। खासदार संजय पाटील यांनी अजित गुलाबचंद यांच्याकडून सुपारी घेतल्याचा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी आरोप केलाय। तर शिक्षण क्षेत्रामध्ये कुणाची गुंडगिरी खपून घेणार नाही असा इशारा खासदार संजय पाटील यांनी दिल्यामुळे वालचंद कॉलेजमध्ये राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दिली संस्था की ज्या संस्थेचे विद्यार्थी सगळ्या जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये 30,000हून अधिक विद्यार्थी या संस्थेचे आहेत। त्या संस्थेमध्ये कुठं चुकीचं कोणतरी दहशत गुंडगिरीच्या जोरावर जर काही करत असेल तर ही गोष्ट जिल्ह्याच्या लौकिकाला चांगली नाही। हे वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज हे आमचं लौकिक आहे, हा मानाचा तुरा आहे। या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत ही जबाबदारी सुद्धा आम्ही घेतोय। लोकप्रतिनिधी म्हणून आमची ती जबाबदारी आहे, तेव्हा निश्चितपणाने आम्ही ती पार पाडेन। पण जर अशा पद्धतीनं कोण पक्षाचा किंवा आणि कशाचा तरी उपयोग करून जर या पद्धतीनं कोण करणार असेल तर आम्ही कदापिही ते सहन करणार नाही। खासदार आता अजित गुलाबचंद कडून सुपारी घेऊनच काम करता येते। अजित गुलाबचंदचा ह्याच्यात काही संबंध नाही। मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं अहवाल मागवलेले आहेत, कमिटी येऊन गेलेली आहे। अहवालासाठी कागद सगळे आम्ही दिलेले आहेत। उलट अजित गुलाबचंदच कागद दिले नाहीत, त्यांच्याकडे कागद नाहीत, त्यांनी वेळ मागतायत, त्यांना वेळ काढायचा आहे। खासदारांचा जो विषय आहे तो खासदारांचा विषय हा त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेला आहे।